हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारं चटकदार असं फोडणीचं वरण. असं हे फोडणीचं वरण कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी इथं 1 वाटी होईल इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ घेताना मी शक्यतो लातूरची तूर डाळ किंवा गुजरातची तूर डाळ जी असते ती वापरते. जर तुम्हाला फक्त तूर डाळ नको असेल तर या डाळीबरोबर तुम्ही 2 टेबलस्पून होईल इतकी मसूर डाळ किंवा 2 टेबलस्पून होईल इतकी मुगाची डाळ ऍड केली तरीही चालेल. आता सुरुवातीला 2 ते 3 वेळा मला डाळ जी आहे ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून झाल्यानंतर जर आपली डाळ 1 वाटी असेल तर त्यामध्ये 2.5 वाटी होईल इतकं आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. तर इथं आता मी पाणी ऍड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजली जाईल. इथं मी डाळ शिजवताना कुकरला शिजवून घेणार आहे. जर आपण पातेल्यामध्ये अशीच डाळ शिजायला ठेवली तर ती आपल्याला सतत चेक करत राहावी लागेल. त्यामुळे मी काय केलेलं आहे, कुकरला जी आहे ती डाळ शिजवून घेणार आहे आणि इथं आपल्याला कुकरला एक 4 ते 5 होतील इतक्या शिट्टी आहेत ते करून घ्यायच्या आहेत. एक 4 शिट्टी झाल्यानंतर मी कुकर जो आहे तो पूर्ण गार होऊ दिलाय आणि त्यानंतर त्यातली डाळ जी आहे ती काढून घेतलेली आहे. आता आपण इथं पाहू शकतो डाळ जी आहे ती आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे. याचा अर्थ आपलं पाण्याचं जे आपण प्रमाण घेतलं होतं ते योग्य प्रमाण होतं. कुकरमध्ये डाळ शिजलीही गेली त्याचबरोबर त्यातलं पाणी खाली देखील सांडलं गेलेलं नाहीये. आता ही जी डाळ आहे ती रवीनं मी घोटून घेणार आहे. जर इथं तुम्हाला डाळ घोटताना तर ती खूप घट्ट आहे अशी वाटली तर आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करणार आहे जेणेकरून ती आपल्याला घुसळण्यासाठी इझी होईल. डाळ घुसळताना आपल्याला काळजीपूर्वक संपूर्ण डाळ व्यवस्थित जी आहे ती घुसळून एकसारखी करून घ्यायची आहे. आता डाळ जी आहे ती माझी व्यवस्थित घुसळून झालेली आहे. त्यानंतर आपण त्याची फोडणीसाठीची तयारी करणार आहोत. फोडणीसाठी सुरुवातीला मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2.5 टेबलस्पून होईल इतकं तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा टेबलस्पून होईल इतकं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप जे आहे ते फोडणीमध्ये घातल्यामुळं आपल्या वरणाची चव जी आहे ती अप्रतिम येणार आहे. तेल आणि तूप व्यवस्थित गरम झालं की आपल्याला फोडणीसाठी त्याच्यामध्ये 1.5 टीस्पून होईल इतकी मोहरी ऍड करायची आहे. मोहरी वापरताना इथं मी बारीक मोहरी ऍड केलेली आहे. तुम्हाला जी आवडत असेल ती मोहरी तुम्ही ऍड करू शकता. आता इथं माझी मोहरी ऍड करून झालेली आहे. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये 1 टीस्पून होईल इतके जिरे घालणार आहोत. जिरे ऍड करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे. जिरे जे आहेत ते देखील आपण फोडणीमध्ये घातलेले आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता ऍड करायचा आहे. इथं घेताना एक 15 ते 20 पानं होईल इतका वासाचा कढीपत्ता मी घेतला होता. तर तो मी तेलामध्ये ऍड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची ऍड करायची आहे. मिरची घेताना इथं मी खूप बारीक अशी मिरची कट केलेली नाहीये आणि मिरची जी आहे ती तिखट देखील नव्हती. त्यामुळं एक लहान आकाराच्या 5 ते 6 होतील इतक्या मिरच्या ज्या आहेत मी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. तेलामध्ये मिरची ऍड केल्यानंतर थोडंसं मी हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो ऍड करायचा आहे. इथं टोमॅटो घेताना मी 1 टोमॅटो घेतला होता आणि त्यातील बिया काढून तो मी बारीक असा कट करून घेतलेला आहे. टोमॅटो जो आहे तो आपल्याला तेलावर थोडासा परतून घ्यायचा आहे. इथं टोमॅटो मधल्या आपल्याला बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्यात, नाहीतर आपल्या वरणाला थोडासा लालसर कलर येईल. म्हणून मी टोमॅटो मधल्या बिया ज्या आहेत त्या काय केलेल्या आहेत, काढून टाकलेल्या आहेत. टोमॅटो घातल्यानंतर तो आपल्याला तेलावर थोडासा परतून घ्यायचा आहे. खूप सुद्धा परतायचा नाहीये. खूप परतला गेला तर आपल्या वरणाचा जो आहे तो कलर जो आहे तो चेंज होईल. त्यामुळे मी अगदी थोडासाच परतून घेतलेला आहे. अगदी 2 मिनिटासाठी म्हटलं तरीही चालेल. यानंतर आपण फोडणीमध्ये थोडासा हिंग ऍड करणार आहोत. इथं आपल्याला फोडणीमध्ये अर्धा टीस्पून होईल इतका हिंग ऍड करायचा आहे. तुमच्याकडचा हिंग जर खूप स्ट्रॉंग असेल तर पाव टीस्पूनच केला तरीही चालेल. हिंग घातल्यानंतर तेलावर तो थोडासा परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद ऍड करायची आहे. एक अर्धा टीस्पून होईल इतकी हळद आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे. हळदीचं प्रमाण देखील आपल्याला व्यवस्थित वापरायचं आहे. हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या वरणाचा कलर जो आहे तो चेंज होईल.
त्यामुळं आपल्याला हळद घालताना इथं अर्धा टीस्पून होईल इतकी हळद जी आहे ती इनफ आहे. हिंग आणि हळद ऍड करताना मी गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवलेली आहे आणि आता थोडीशी हळद जी आहे ती तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेली आहे. यानंतर आपण जी काही डाळ घुसळून घेतली होती तर ती डाळ आपण याच्यामध्ये ऍड करून घेतोय. डाळ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला वरणाची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला चेक करायची आहे. आपल्याला वरण बनवताना ते खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही अशा मीडियम कन्सिस्टन्सीवर बनवायचं आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये मी डाळीचं जे काही भांडं होतं ते धुवून जवळजवळ एक अर्धा पळी होईल इतकं पाणी मी त्याच्यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे. यानंतर मी याच्यामध्ये शेवग्याचे शेंग जे आहे ते ऍड करणार आहे. शेवग्याची शेंग स्वच्छ धुवून मी कट करून घेतलेली आहे आणि आपण या वरणामध्ये ती ऍड करतोय. इथं शेवग्याची शेंग घालणं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे. मीठ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे. आता मीठ ऍड करून झालेलं आहे. त्यानंतर मी इथं ओला नारळ जो आहे तो खोवून घेतला होता. आपल्याला जवळजवळ 1 वाटी होईल इतका ओल्या नारळाचा कीस घ्यायचा आहे आणि तो देखील आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. ओल्या नारळाचा कीस घातल्यामुळं आपल्या वरणाला चव जी आहे ती अतिशय चांगली येणार आहे. आता मी हे सगळं त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आपल्याला याला आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे. ओल्या नारळाचा कीस ऍड केल्यानंतर आपल्याला चवीसाठी त्याच्यामध्ये किंचित असा गूळ ऍड करायचा आहे. इथं आपल्याला वापरताना शक्यतो गूळच वापरायचा आहे. साखर वापरायची नाहीये. साखर आणि गुळाच्या चवीमध्ये थोडासा फरक असतो. आता हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. तर त्याकरता मी त्याच्यावर एक प्लेट ठेवलेली आहे आणि या प्लेटवर आता मी पाणी ठेवणार आहे. आपल्याला कन्सिस्टन्सी जशी ऍडजस्ट करायची आहे तसं आपल्याला पाणी वापरावं लागेल. म्हणून मी प्लेटवर पाणी ठेवलेलं आहे आणि यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे आणि इथं आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजूपर्यंत वरण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचं. प्लेटवर ठेवलेल्या पाण्याला आता वाफ येऊ लागली आहे. त्यावेळी मी प्लेट जी आहे ती बाजूला केलेली आहे. त्याची कन्सिस्टन्सी चेक केलेली आहे आणि थोडंसं वरण जे आहे ते हलवून घेतलेलं आहे. तुम्ही जर मूग डाळ किंवा मसूर डाळ वापरली तर अशा वेळी ती खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळं एकतर आपल्याला भांडं वापरताना जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे आणि त्याशिवाय आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. आता मी कन्सिस्टन्सी चेक केल्यानंतर मला वरण जे आहे ते खूप घट्ट वाटलं म्हणून प्लेटवरचं सगळं पाणी जे आहे ते मी यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे आणि आता परत एकदा मी काय करणार आहे यावर प्लेट ठेवणार आहे आणि ते शेंगा जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायच्यात. परत एकदा मी प्लेटवर पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून जर आपल्याला वाटलं तर असं गरम पाणी त्यामध्ये ऍड करता येईल आणि वर प्लेट ठेवून शिजवल्यामुळं आपल्या शेंगा देखील व्यवस्थित शिजल्या जातील. शेंगा शिजवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून त्या खूप शिजल्या जाणार नाहीत. आता परत एकदा मी चेक करणार आहे की शेंग जी आहे ती शिजली आहे का नाही. वरती तेव्हा पाण्याला खूप चांगली उकळी येते म्हणजे आपलं वरण जे आहे ते व्यवस्थित तयार होतंय. इथं वरणाला देखील खूप चांगली उकळी आलेली आहे आणि आता मला चेक करायचं आहे. शेंगा शिजवताना आपल्याला इथं त्या जवळजवळ एक 80% होतील इतक्या शिजवून घ्यायच्या आहेत. कारण आपलं वरण गार होईपर्यंत त्या परत एकदा त्याच्यामध्ये शिजल्या जातील आणि तुम्ही जर सुरुवातीलाच खूप त्या शिजवून घेतल्या तर काय होईल शेंग जी आहे ती पूर्ण वरणामध्ये विरघळून जाईल. आपल्याला ती व्यवस्थित खाता येईल इतकी आपल्याला 80% होईल इतकी शेंग जी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता इथं बघा वरणाला आपल्या चांगली उकळी आलेली आहे. मी चेक केलं तर शेंग जी आहे ती आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे. शेंग शिजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करणार आहोत. इथं मी जवळजवळ 1 टेबलस्पून होईल इतकी कोथिंबीर जी आहे त्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. या वरणाला फोडणी देताना आपण लसणाचा वापर केलेला नाहीये. त्यामुळं जर तुम्हाला कांदा लसूण विरहित अशी जर थाळी बनवायची असेल तर त्या थाळीमध्ये तुम्ही हे वरण नक्की बनवू शकता आणि हे वरण जे आहे ते अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूपच आवडणारं असं आहे. हे वरण जे आहे ते आपण आपला प्लेन राईस रोजचा रेग्युलरचा जो काही पांढरा भात असतो तर त्याबरोबर आपण खाताना अतिशय उत्कृष्ट लागणार आहे. रोजचा पांढरा भात असं हे फोडणीचं वरण आणि त्याचबरोबर आंब्याचं लोणचं हे जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे. शेवग्याची शेंग जी आहे ती माझी आता 80% होईल इतपत शिजत आलेली आहे आणि त्यामुळं मी आता गॅस जो आहे तो बंद करणार आहे.
असं हे फोडणीचं वरण जे आहे ते आपण गॅस बंद करून थोडा वेळ ॲज इट इज ठेवणार आहे आणि त्यानंतर ते थोडंसं गार झाल्यानंतर आपण ते सर्व करतोय. तर इथं मी सर्व करताना ते एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर पेरलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं हे फोडणीचं वरण जे आहे ते तयार झालेलं आहे. तर अशी होती आपली ही फोडणीचं चटकदार वरण बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही देखील हे फोडणीचं वरण बनवून मला कमेंट करून सांगा की तुमचं वरण जे आहे ते कसं बनलेलं आहे. तर ही होती आपली आजची चटकदार फोडणीचं वरण बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.